शहर में पूर्व सांसद उमेश पाटिल ने राज्य सरकार की आलोचना करते हुए विशेष रूप से एक अनोखा कदम उठाया। उन्होंने राज्य सरकार की अर्चना आरटी की, जो कि एक प्रकार के विरोध प्रदर्शन है। हाल ही में छत्रपति शिवाजी महाराज के प्रतिमा गिरने की घटना के बाद उमेश पाटिल ने राज्य सरकार की कार्रवाई पे असंतोष व्यक्त किया। उन्होंने आरोप लगाया कि सरकार इस मुद्दे पर सही कदम नहीं उठा रही है और यह घटना इस बात की गवाह है कि सरकार अपने दायित्व को ठीक से निभा नहीं रही। पाटिल ने मीडिया को बताया कि इस अर्चना का उद्देश्य राज्य सरकार की नाकामी को उजागर करना है और जनता को ये दिखाना है कि उनके मुद्दे पर ध्यान नहीं दिया जा रहा है। इस दौरान उन्होंने राज्य सरकार के खिलाफ अपनी नाराजगी जाहिर की और मांग की इस घटना की जांच कर उचित कार्रवाई की जाए। उमेश पाटिल की इस तरह की विरोधी कार्रवाई ने स्थानीय राजनीति में हलचल मचा दी है और राज्य सरकार के प्रति जनता की उम्मीदों को फिर से उभारा है। ये देखने वाली बात होगी कि राज्य सरकार इस मामले पर क्या प्रतिक्रिया देती है और इस मुद्दे को हल करने के लिए कौन सा कदम उठाएंगे। जे सांगतात त्यांच्या तोंडातून ब्र शब्द निघत नाही, हे ओळखण्याची वेळ आली। भावना लक्षामध्ये घ्या, यांना ठेचण्याची वेळ आली आहे। हे हिंदू नाहीये, हे हरामखोर कोणाचे औलाद आहे हे तपासलं पाहिजे, यांचं डीएनए तपासलं पाहिजे। ही कृष्णा कुलकर्णीची औलाद आहे हे पण लक्षामध्ये घेतलं पाहिजे। भावना लक्षामध्ये घ्या, यांच्या रक्तामध्ये जात आहे। छत्रपतींचा पुतळा विकृत करण्याचा जो प्रयत्न करतायत हे विकृत आहेत। खरा इतिहास आमच्या समोर येऊ देत नाही। या विकृतांना त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो, केवळ निवडणुकीतून हद्दपार करून चालणार नाही। ही प्रवृत्ती गाडायची असेल तर तुमच्या आमच्या मातामध्ये छत्रपतींचा विचार आचार घेऊन आम्हाला मातामध्ये गाथा घेऊन फिरावं लागेल, तेव्हा कुठे समाजामध्ये स्थिरता राहील। नाहीतर आपण बघतोय दंगे करा, जातीवाद करा, त्या ठिकाणी माणसामध्ये वाद, जातीमध्ये भेद करायचं काम ते चालू आहे। आणि सगळ्यात दुर्दैवी आज आपल्या गावामध्ये बघा, चाळीसगावमध्ये काल जळगावमध्ये सर्व राष्ट्रवादी आणि शिवसेने आंदोलन करा, हायवे करा। परवा पिंपळगावला स्मशानभूमी बसून पडली, नारायणवाडीमध्ये रस्ता खचून जातोय। या ठिकाणी गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत कराचा जो पैसा आहे, डॉक्टर, इंजिनियर, वकील, व्यापारी त्यांच्या मेहनतीचा कराच्या पैशातून टाळवरचं लोणी खाऊन हा महाराष्ट्र लुटणारा अलिबाबा आणि 40 चोरांची टोळी राज्य करते, हे पण आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे। आणि म्हणून ही तोडदाड टाकणारी टोळी, ही लूट करणारी टोळी, हिला हद्दपार करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळून जेव्हा पडतो तरी हे फडणवीस बोलायला तयार नाही। आणि अजून सांगतायत काही महाभाग की 45 त्या ठिकाणी किलोमीटर ताशी वारा होता। अरे आराम करा, आमची ताई बोलली बघितली, अरे एक नारळ पडत नाही आणि तुम्ही सांगतात की वाराने त्या ठिकाणी महाराजांचा पुतळा पडला। एक भाजपाचा हरामखोर खासदार काय म्हटला की म्हणे मतलबी आणि खारे वारे होते, खारे वारे। अरे हरामखोऱ्या, तू तिथे शेण खाल्लं, तुम्ही मतलबी वारे तुम्हाला लागले, हे का तुम्ही सांगत नाही। यांचं स्टेटमेंट बघा, यांचं स्टेटमेंट किती संवेदनशील आहे छत्रपतींविषयी, किती संवेदनशील आहे हे महाराजांविषयी। यांच्या वक्तव्यावरून क्लिअर होतंय। एक हरामखोर तो दरेकर घ्या, तो लाड घ्या, ती चित्रा वाघ घ्या, कुठल्या बिळात जाऊन बसले, हा गिरीश महाजन घ्या, हा गुलाबराव पाटील घ्या, छत्रपतींच्या नावाने भाषण करणारे गुलाबराव आणि गिरीश महाजन कुठल्या बिळात जाऊन बसले, का निषेध करत नाही। आणि रायगडची वारी करणारा आमचा लोकप्रतिनिधी कुठल्या बिळात जाऊन बसलाय, का निषेध करत नाही। छत्रपती शिवाजी महाराज की हे रायगडला घेऊन जाऊन यांचा छत्रपतीवर प्रेम नाही, यांना छत्रपती समजले नाही। या हरामखोर फक्त राजकारण करता, हे पण आपण लक्षामध्ये घ्या। आणि खरोखर जर छत्रपतींच्या औलाद असेल, जर छत्रपतींचे मावळे असतील तर निषेध करा, का म्हणून पुढे येत नाही। अरे पक्ष नंतर, गट तोट नंतर, पहिले आमचं दैवत छत्रपतींना त्या ठिकाणी वंदन करताना कोणताही जात पात पक्ष आडवा येतात कामा नये। पण दुर्दैवाने या पक्षाच्या वेटोळ्यामध्ये असलेलं या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आपण बघतोय की छत्रपतींचा देखील राजकारण करताय। म्हणून त्या ठिकाणी त्यांनी पुतळ्यात देखील शेण खायचं सोडलं नाही।
अशा प्रवृत्तीचा आपण समविचारी या ठिकाणी आल्या संस्था, शिवप्रेमी संघटना, माझ्या 2 भगिनी बघा त्या बाजूला 2 लहान मुले महाराजांचा अवमान करणाऱ्या राज्य सरकारचा धिक्कार करतायत. त्यामुळे सांगतायत बदलापूरला जी घटना घडली, देशात तर स्वातंत्र्य झाला पण देशातील मुली कधी स्वातंत्र्य होतील? दक्षिण कोरिया बहिणींचे ती आपली असो का दुसऱ्याची? म्हणजे आज लहान मुलगी सुद्धा आठ देते की आम्ही सुरक्षित नाही. आणि म्हणून आज या प्रसंगी आपण राज्य सरकारच्या अंत्यसंस्कार करत असताना आपण ते पण त्या ठिकाणी लक्षामध्ये घेतलं पाहिजे की मनोवृत्ती विकृत असलेली कशा पद्धतीने छत्रपतींचा पुतळा विकृत करते, कशा पद्धतीने कपाळावर त्या काळी अफजल खानशी लढा देताना त्या कुलकर्णीचा तो खून दाखवायचा प्रयत्न हा आपटे या ठिकाणी करतो. आणि म्हणून तेव्हा आपटेला आपटून चालणार नाही, तेव्हा आपटेला फाशी देऊन चालणार नाही. त्या आपटेला निविदा देणाऱ्या त्यासोबत या मनोवृत्तीला त्या ठिकाणी साथ देणाऱ्या या सगळ्यांना त्या ठिकाणी घेरलं पाहिजे आणि जाब विचारला पाहिजे. आणि म्हणून आज शिवप्रेमींना विनंती करतो, सोशल मीडियावर नाही ते व्हॉट्सअप करतो, नाही ते आपण त्या ठिकाणी करतो पेक्षा आमच्या राजाचा अवमान करण्याची प्रवृत्ती समाजापुढे आपण आणा. यांची दानत काय, यांचं कशा पद्धतीने नियत आहे ती समाजापुढे आणा एवढं आव्हान करतो. आणि या संघटनेचं या ठिकाणी आपल्या शिवप्रेमी संघटनांनी जे या ठिकाणी राज्य सरकारचं प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून समाजामध्ये या सरकारची प्रवृत्ती, मनोवृत्ती, विकृती आणण्याचं काम पुढे केलं, त्यामुळे त्यांचं अभिनंदन करतो. जय